नमस्कार मंडळी. एक जुनी म्हण आहे, गमावलेली संपत्ती पुन्हा कमवता येते, गेलेले आरोग्य औषधाने परत मिळू शकते. पण आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या एकदा हातातून निसटल्या की संपूर्ण जगाची दौलत पायाशी ठेवली तरी त्या परत मिळत नाहीत. आपण आजच्या धावपळीत, पैशाच्या शर्यतीत आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात इतके व्यस्त झालो आहोत की आपल्या हातातून हळूहळू काय निसटून चाललंय याकडे आपलं लक्षच नाही. जेव्हा आपल्याला आज याची जाणीव होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि हातात उरतो तो फक्त पश्चाताप. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या आयुष्यातून कायमच्या निघून जाण्याआधी तुम्ही सावध झाले पाहिजे. हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तोंडातून निघालेला शब्द. रागाच्या भरात आपण अनेकदा असे शब्द बोलून जातो जे समोरच्या माणसाच्या मनावर असा घाव करतात जो कधीच भरून येत नाही. बंदूक तुटली तर दुरुस्त करता येते, पण धनुष्यातून सुटलेला बाण आणि मुखातून सुटलेला शब्द कधीच मागे घेता येत नाही. एका सेकंदाचा राग आयुष्यभराचे संबंध उद्ध्वस्त करू शकतो. गेलेले वेळ आणि कालचा दिवस निघून गेला, तो आता कधीच येणार नाही. आपण विचार करतो की उद्या करेन, पण तो उद्या कधीच येत नाही. वेळ ही अशी एकमेव गोष्ट आहे जी श्रीमंतातल्या श्रीमंत आणि गरिबातल्या गरिबाला रोज 24 तास सारखीच मिळते. पण जी वेळ तुम्ही रील बघण्यात, आळसात घालवता ती वेळ आयुष्यातून कायमची वजा होत असते. नंबर 3, लहानपणाचे दिवस आणि निष्पापपणा. कधीच विचार केलाय का, लहानपणी आपण किती मोकळेपणाने हसायचो. ना भविष्याची काळजी, ना कोणाचा द्वेष. पण मोठे होता होता आपण ते निरागसपण गमावून बसलो. ते मातीचे खेळ, मित्रासोबतचा निष्पाप आनंद आता पुन्हा मिळणार नाही. म्हणून आज तुमच्या घरातील लहान मुलासोबत जगायला शिका. नंबर 4, तुटलेला विश्वास. विश्वास हा एका कागदासारखा असतो. तो एकदा चुरगळला की त्याला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा, त्यावरच्या सुरकुत्या कधीच जात नाहीत. जेव्हा तुम्ही कोणाचा विश्वासघात करता तेव्हा तुम्ही फक्त एक माणूस गमावत नाही, तर स्वतःची विश्वासार्हता कमवायची कायमची गमावता. हातातून गेलेली संधी ही नेहमी तक्रार करणाऱ्याच्या दारातून निघून जाते आणि कष्ट करणाऱ्याच्या दारात प्रवेश करते. जेव्हा संधी दाराशी उभी असते तेव्हा आपण भीतीपोटी किंवा आळसामुळे पाऊल मागे घेतो. नंतर आयुष्यभर म्हणत राहतो, काश मी तेव्हा ते केलं असतं तर. नंबर 6, आईवडिलांसोबत घालवायचा वेळ. जसे तुम्ही मोठे होत आहात तसेच तुमचे आईवडील म्हातारे होत आहेत. आपण कामाच्या व्यापात इतके व्यस्त होतो की त्यांना आपली गरज असते तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. ज्या दिवशी ते या जगात नसतील त्या दिवशी जगातली कोणतीही गोष्ट त्यांची जागा घेऊ शकणार नाही. नंबर 7, सच्चा प्रेम आणि खरे मित्र. आजच्या काळात स्वार्थी माणसे सहज मिळतात, पण संकटाच्या काळात पाठीशी उभे राहणारे खरे मित्र आणि तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी माणसं खूप दुर्मिळ असतात. पैशाच्या घमंडीत किंवा अहंकारात अशा माणसांना कधी दूर करू नका. नंबर 8, केलेले तरुणपण आणि आरोग्य. तरुणपणातच आपल्याकडे ऊर्जा असते, स्वप्ने असतात, पण वाईट सवयी, चुकीची दिनचर्या आणि आळस यामुळे आपण आपले आरोग्य आणि तारुणपण वाया घालवतो. म्हातारपणात शरीर साथ देत नाही तेव्हा फक्त पश्चाताप उरतो. 9, केलेली चूक आणि पश्चाताप. भूतकाळात झालेल्या चुका आपण बदलू शकत नाही, पण त्या चुकाचा विचार करून आपण आपला वर्तमान काळ खराब करतो. चुकापासून शिका, पण त्यात अडकून राहू नका. नंबर 10, निघून गेलेली माणसं. माणूस जिवंत असताना आपण त्याला वेळ देत नाही, त्यांचे महत्त्व ओळखत नाही, पण ती व्यक्ती निघून गेल्यावर तिच्या फोटोसमोर रडण्यात काहीच अर्थ नसतो. जे जवळ आहेत त्यांना आजच प्रेम द्या, त्यांचा आजच आदर करा. व्यावहारिक उपाय आणि जीवनशैली बदल. आता प्रश्न असा पडतो की हे सर्व टाळण्यासाठी आपण आजपासून काय केले पाहिजे.
सजगतेने जगा. बोलण्यापूर्वी 5 सेकंद विचार करा. प्राधान्यक्रम ठरवा. कामापेक्षा नात्यांना आणि आरोग्याला वेळ द्या. माफ करायला शिका. अहंकार बाजूला ठेवून माणसांना जपायला शिका. आजचा आनंद घ्या. भूतकाळाचे ओझे आणि भविष्याची भीती सोडून आजच्या क्षणात जगा. मंडळी, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त ते कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. या 10 गोष्टींपैकी अशी कोणती गोष्ट आहे जे तुम्ही गमावण्याच्या मार्गावर आहात किंवा किंमत तुम्हाला उशिरा कळली? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ह्या व्हिडिओने तुमच्या विचारांना थोडी जरी चालना दिली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला किंवा नातेवाईकाला नक्की पाठवा ज्याची तुम्हाला मनापासून काळजी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.